नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. मग आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. परिसर अभ्यास काय आहे तुम्हाला पेपर 1 साठी आहे, समाजशास्त्र तुम्हाला पेपर 2 साठी आहे. परंतु जर दोन्ही मधले विषय पाहिले तर आपले विषय काय आहेत, सारखेच आहेत, सेम आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करत असतो तर आतापर्यंत जी काही टी परीक्षा झाली या टी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो. मग परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्राचं आजचं आपलं लेक्चर कितवं आहे तर 10वं लेक्चर आहे. जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण मराठी या विषयाचे सुद्धा संपूर्ण प्रश्न आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या याच्यामध्ये आलेले संपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनाचे सुद्धा आपण काही लेक्चर घेतलेले आहेत आणि अजून काही आपण घेणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, एबेल टास्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. आता काय विचारले आपल्याला की एबेल टास्मान आणि कॅप्टन जेम्स कुक यांनी कोणत्या देशाच्या सागरी मोहिमा काढल्या हे आपल्याला विचारले. आता जर तुम्ही प्रश्न पाहिला तर तुमच्या लक्षात आलं असेल आजचे जे प्रश्न आहेत हे आपण कोणत्या विषयाचे घेतलेत तर भूगोल विषयाचे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. मग या भूगोलमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. मग या ठिकाणी आपण कोणत्या भूगोलमधले प्रश्न घेतलेत तर या ठिकाणी आपण जगाचा जो भूगोल आहे त्याच्यामधले प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. कोणते प्रश्न आहेत की आतापर्यंत जे काही परीक्षेमध्ये विचारले ते प्रश्न आहेत. ठीक आहे. मग आता हे जगाच्या भूगोलवरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कुठून विचारले जातात तर हे तुम्हाला जो काही 8वी 9वीचा जो काही भूगोल आहे त्याच्यामधून हे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया, एबेल टास्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी कोणत्या प्रदेशाच्या सागरी मोहिमा केल्या तर यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशाच्या सागरी मोहिमा केल्या होत्या. सोपा प्रश्न आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एबेल टास्मान हा जो एबेल टास्मान आहे यांनी काय केलं होतं बघा, 1642 मध्ये न्यूझीलंड या देशाचा शोध लावला होता. मग तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की न्यूझीलंडचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर कोणी लावला, एबेल टास्मान यांनी लावला होता. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर टास्मानिया हे जे बेट आहे याचा शोध सुद्धा कोणी लावलेला आहे, एबेल टास्माननेच लावलेला आहे. मग बघा याचं नाव काय आहे, टास्मान, आणि याला काय म्हणतात, टास्मानिया. म्हणजे यांनी शोध लावला म्हणून त्याच्या नावावरूनच या बेटाला काय केलं जातं, ओळखलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कोण आपल्याला जेम्स कुक आहे, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगू. जेम्स कुक काय होता, हा एक ब्रिटिश खलाशी होता, त्याच्याबद्दल माहिती सांगतो. त्याने काय केलेलं आहे बघा, कॅप्टन जेम्स कुक यांनी 18व्या शतकात ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा आणि न्यूझीलंडच्या किनारपट्टीचे अचूक नकाशे तयार केले. मग प्रश्न इथं असं सुद्धा विचारू शकतात की खालीलपैकी कोणी ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा आणि न्यूझीलंडच्या किनारपट्टीचे अचूक नकाशे तयार केले. मग कोणी केले होते, कॅप्टन जेम्स कुकने केले होते. ठीक आहे. कॅप्टन जेम्स कुक कोण होता, ब्रिटिश होता. पुढचा प्रश्न बघा 2 नंबर, जगाचा कारखाना असे वर्णन डॅश डॅश या देशाचे केले जाते. या ठिकाणी डॅश डॅश पाहिजे, त्यांनी काही हरकत नाही. ठीक आहे. मग जगाचा कारखाना कुणाला म्हटलं जातं तर इंग्लंड या देशाला म्हटलं जातं. आता हा प्रश्नच पाहिला तर जगाच्या भूगोलमध्ये पण येतो आणि इतिहासामध्ये पण, आपल्या आधुनिक भारताचा जो इतिहास आहे इयत्ता 8वीचा त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. ठीक आहे. मग जगाचा कारखाना कशाला म्हटलं जातं, इंग्लंडला म्हटला जातो. का म्हटला जातो तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठं झाली होती, इंग्लंडमधून झाली होती. कशामुळे झाली होती तर त्या ठिकाणी काही महत्त्वाचे शोध लागले होते आणि त्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. मग ते महत्त्वाचे शोध तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाष्पयंत्र, त्यालाच आपण काय म्हणतो स्टीम इंजिन किंवा वाफेचं इंजिन. परीक्षेत जर प्रश्न येऊ शकतो बाबा वाफेचं इंजिन, आणि तुम्ही तर म्हणता सरांनी काय सांगितलं होतं, बाष्पयंत्र सांगितलं होतं. मग त्यालाच काय म्हणतात, स्टीम इंजिन किंवा वाफेचं इंजिन म्हणतात. आणि याचा शोध कोणी लावला होता, जेम्स वॅटने लावला होता. त्याच्यानंतर रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला तर जॉर्ज स्टीफन्सनने लावला. फ्लाइंग शटल, त्यालाच काय म्हणतात, धावता धोटा, याचा शोध कोणी लावला होता, जॉन केनी. हे सगळे शोध तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, कारण डॅश डॅश. मग याचं कारण काय आहे की बाबा आफ्रिका खंडामधली
3 पर्वत शिखर आहेत. हे काय आहेत? विषुववृत्तावर असून, आता विषुववृत्तावर काय असतं तुम्हाला माहिती आहे? विषुववृत्तावर सगळ्यात जास्त तापमान असतं. तिथं सूर्य काय असतो? नेहमी माथ्यावरती असतो, म्हणजे डोक्यावरती असतो. ठीक आहे. पण ते विषुववृत्तावर असून सुद्धा काय आहेत? बर्फाच्छादित आहेत. मग याचं कारण काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग याचं कारण काय आहे? तर ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवरती आहेत, हे याचं कारण आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आफ्रिका खंडामधले कोणते ते शिखर आहेत की हे विषुववृत्ताच्या अगदी जवळ असून सुद्धा कायमस्वरूपी बर्फाच्छादित असतात? तर बघा, माउंट किलिमांजारो आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सेपरेट विचारला होता. त्याच्यानंतर माउंट केनिया आहे आणि रुवेनझोरी आहेत. हे काय आहेत? आफ्रिका खंडातले 3 प्रमुख शिखर आहेत की जे विषुववृत्ताच्या अगदी जवळ असून सुद्धा तेथे काय असतात? कायमस्वरूपी बर्फ आढळतो. मग याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे? तर याला कारण आहे उंच आणि तापमानातला फरक. बघा, मग आपण समुद्र सपाटीपासून जसजसं आपण उंचावर जातो तसतसं तापमान काय होतं? कमी होत जातं. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आपण जसजसं समुद्र सपाटीवरून उंचीवर जातो तसं तापमानामध्ये काय बदल होतो हा प्रश्न विचारलेला. मग तापमान काय होतं? आपण जसं उंचीवरती जाऊ तसं तापमान कमी होत जातं. ठीक आहे. मग साधारणपणे 1000 मीटर मागे हे तापमान किती अंशाने कमी होतं? 6.5 अंश सेल्सिअसने कमी होतं. परीक्षेत विचारू शकतात. ठीक आहे. किती? 6.5 अंश सेल्सिअसने कमी होतं तापमान. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जातील. ह्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत की ज्या आतापर्यंत TET मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका. कारण लक्षात घ्या, 2013 पासून जशी TET चालू झाली तशी TETचा नाही अभ्यासक्रम बदललाय, नाही पॅटर्न बदललाय. ठीक आहे. परीक्षा तयार करणारी म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणारी एजन्सी सुद्धा काय एकच आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच परीक्षा घेते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका काय आहेत? अभ्यासाच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे. तुम्ही नुसतं यांचा जरी व्यवस्थित अभ्यास केला ना तर तुम्ही प्रश्नपत्रिका म्हणजे TET परीक्षा सहज पास होऊ शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण तुम्हाला या ठिकाणी काही फ्रीमध्ये नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील बघा. मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा आपण देणार आहोत, ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला TET मध्ये कुठून विचारले जातात? तर हे तुमच्या क्रमिक पुस्तकातून विचारले जातात. मग या ठिकाणी इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोलच्या नोट्स असतील, राज्यशास्त्र असेल, विज्ञानच्या नोट्स असतील. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढ्या आपल्या मटेरियलचा परीक्षेमध्ये अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग या सगळ्याची किंमत किती आहे? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे, फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं आहे? या नंबरवरती 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे? स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तो स्क्रीनशॉट कुठं पाठवायचा आहे? तर व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल या ठिकाणी PDF द्वारे व्हॉट्सॲपलाच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक बांधवांना या नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे. मग जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर स्कॅनर पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं. म्हणजे नंबर चुकून पैसे दुसऱ्याला जाण्याचा धोका या ठिकाणी राहत नाही. मग जर तुम्ही मला मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा व्हॉट्सॲपला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. बोरियल वने हा डॅश डॅश प्रकारात येतो. काय विचारलं आपल्याला आता? बोरियल वने हे कोणत्या प्रकारामध्ये येतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बोरियल वने कशामध्ये येतात? तर ही समशीतोष्ण कटिबंधीय वने आहेत. बघा काय, समशीतोष्ण कटिबंधीय वने आहेत. मग लक्षात ठेवायचंय, बोरियल वनांनाच दुसरं नाव काय आहे? तायगा. तायगा आहे. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. बोरियल वनांनाच दुसरं नाव काय आहे? तायगा आहे. ही प्रामुख्याने कुठं आढळतात? तर ही प्रामुख्याने उत्तर गोलार्धामध्ये आढळतात. मग तुम्हाला माहिती आहे उत्तर गोलार्धामधलं तापमान कसं असतंय? थंड असतंय. म्हणून ही काय? समशीतोष्ण कटिबंधीय वने आहेत. त्याच्यानंतर ही कोणत्या देशामध्ये आढळतात असं जर विचारलं तर बघा, कॅनडा, रशिया, स्कॅन्डिनेव्हिया, अलास्का यासारख्या थंड प्रदेशामध्ये ही वनं आढळतात. काय म्हणतात यांना? बोरियल वने म्हणतात. काय म्हणतात? बोरियल वने. दुसरं नाव काय आहे? तायगा वने आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, लक्षातच ठेवायच्या. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की नाही, बोरियल वने किंवा तायगा वनामध्ये खालीलपैकी कोणते वृक्ष आढळतात? मग या ठिकाणचे वृक्ष कसे असतात बघा? सूचीपर्णी वृक्ष आढळतात. मग यामध्ये कोणकोणते वृक्ष बघा? पाईन, स्प्रूस, फर आणि लाच. ठीक आहे, पुढचा प्रश्न 5 नंबर. भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश या विषयाचे आकलन आवश्यक आहे. बघा किती सोपा प्रश्न विचारला होता. मग भूगोलामध्ये नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? भूमाहितीशास्त्राची माहिती पाहिजे. ठीक आहे, ह्या विषयाचं आपल्याला आकलन आवश्यक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. पनामा कालवा. पनामा कालवा वारंवार प्रश्न विचारला जातो. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा हा कालवा आहे. मग हा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो असं विचारलंय. मग पनामा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर हा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या 2 महासागरांना जोडतो. पनामा कालवा हा कसा आहे? हा नैसर्गिक आहे का? तर नाही, हा मानवनिर्मित जलमार्ग आहे. आणि हा कुठं आहे? तर बघा, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्ये जो काही पनामा देश आहे, या 2 खंडांना जोडणाऱ्या पनामा देशाच्या चिंचोळ्या जमीनच्या भागातून हा कालवा जातो. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. कोणत्या देशामध्ये आहे? पनामा हेच देशाचं नाव आहे. ठीक आहे, म्हणून त्या देशाच्या नावानुसार त्याला पनामा कालवा म्हणतात. कोणत्या 2 महासागरांना जोडतो? अटलांटिका महासागर आणि पॅसिफिक महासागर. आणि कोणत्या 2 खंडांना विभागतो हे विचारू शकतात की नाही? मग उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या तो काय मध्यभागी आहे, म्हणजे दोन्ही खंडांना तो विभागण्याचं काम करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 7 नंबर. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश डॅश नावाने ओळखली जातात. कुठं? कॅरिबियन समुद्रामध्ये निर्माण होणारी जी काही चक्रीवादळ आहेत ही कोणत्या नावाने ओळखली जातात असं आपल्याला विचारलंय. मग ही कोणत्या नावाने ओळखली जातात? तर ही हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. ठीक आहे, मग हे कुठं कुठं असतात बघा? हरिकेन्स कॅरिबियन समुद्रामध्ये असतात, मेक्सिकोच्या आखातामध्ये असतात आणि उत्तर अटलांटिका महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या शक्तिशाली वादळांना काय म्हणतात? हरिकेन्स म्हणतात. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, हरिकेन्स वादळ कुठं कुठं तयार होतात बघा? कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात आणि उत्तर अटलांटिका महासागरामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा टायफून पर्याय आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. टायफून हे कुठं असतात तयार होतात बघा? वारे जापान, चीन, फिलिपाईन्स यासारख्या पश्चिम पॅसिफिक महासागराच्या भागास येणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? टायफून म्हणतात. प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. त्याच्यानंतर चिनुकू, याच्यावरती प्रश्न विचारला जातो की चिनुक वारे कुठं आहेत? तर बघा, हे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहणारे उबदार आणि कोरडे वारे आहेत. त्यांनाच काय म्हणतात? हिमभक्षक असे सुद्धा म्हणतात. का? तर हे वारे कसे आहेत? उबदार आणि कोरडे असल्यामुळे काय होतं? त्या प्रदेशामधलं हिम म्हणजे बर्फ वितळण्याचं काम त्याच्यामुळे होतं, म्हणून त्यांना हिमभक्षक असं सुद्धा म्हणतात. मग तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचंय? चिनुक वारे कुठं आढळतात हे लक्षात ठेवायचं. कोणत्या पर्वतात आढळतात? रॉकी पर्वतामध्ये. रॉकी पर्वत कुठं आहे? कोणत्या खंडामध्ये आहे? उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चिनुक हे वारे कसे असतात हा प्रश्न विचारला जातो. मग उष्ण असतात, थंड असतात, म्हणजे शीत आणि उष्ण हे वाऱ्याचे प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. मग हे कोणते वारे आहेत? हे उष्ण वारे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे यांना काय म्हटलं जातं? हिमभक्षक असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न 8 नंबर. वाळूचा दांडा हे भूरूप डॅश डॅश या बाह्य कारकामुळे तयार होते. आता काय विचारलंय? वाळूचा दांडा हे जे भूरूप आहे हे भूरूप कशामुळे तयार होतं असं विचारलंय. सागरी लाटा, वारा, हिमनदी आणि नदी. मग वाळूचा दांडा कशामुळे तयार होतं? तर हे सागरी लाटामुळे तयार होतं.
मग आता बाकीचे जे काही आपल्याला पर्याय आहेत, आता वारा आहे, वाऱ्यापासून कोणते भूरूप तयार होत आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा, वाऱ्यापासून काय होतं, वाळूच्या टेकड्या होतात आणि भूछत्र खडक होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हिमनदीपासून काय होतं बघा, प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे, मोरेन होतो आणि यू आकाराची दरी होती. ह्या यू आकाराच्या दरीवरती प्रश्न विचारलेला आहे की यू आकाराची दरी कशापासून तयार होते किंवा कोणत्या कारकामुळे तयार होते असं विचारलेलं आहे. मग कशामुळे ही होती तयार, हिमनदीमुळे. आणि आपल्या नदीमुळे काय तयार होतं, पूर्व मैदान आणि त्रिभुज प्रदेश, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. किती सोपा प्रश्न होता बघा बरं. आणि बरेच जण म्हणतात की सर टीईटी मध्ये सोपे प्रश्न विचारले जात नाहीत. आता हा टीईटी मध्ये विचारलेलाच प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे लई लांबचा प्रश्न नाही. कोणत्या टीईटी मध्ये विचारलेला प्रश्न आहे, 2025च्या आता जी झाली ना नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे 3 महिन्यापूर्वी त्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अवघड आहे का सोपा आहे तुम्ही सांगा बरं. साखर कारखाने कुठं पाहिजेत, ऊस उत्पादक क्षेत्राजवळच असतात की नाही. जिथं ऊस उत्पादक क्षेत्र आहे तिथं साखर कारखाने असतात, बरोबर की नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. सागरी निक्षेपामध्ये कशाचा समावेश असतो असं विचारलंय. मग आता तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी माहिती काय पाहिजे की बाबा सागरी निक्षेप म्हणजे काय, हे जर माहीत असलं तर तुम्ही उत्तर सांगू शकता. मग सागरी निक्षेप म्हणजे काय, तर समुद्राच्या तळाशी साचलेला थर, त्यालाच काय म्हणतात, सागरी निक्षेप म्हणतात. मग समुद्राच्या साचलेल्या तळाशी काय असणार आहे बघा, अतिसूक्ष्म माती असणार आहे. त्याच्यानंतर आता ही माती कशी येते, नद्यांनी आपल्यासोबत आणली जाते की नाही. नदीच्या पाण्यामध्ये जो काही गाळा असतो त्या गाळामुळे ही अतिसूक्ष्म माती येते. त्याच्यानंतर काय असणार आहे, सागरी वनस्पती आणि प्राण्यांचं जीवाश्म असणार आहे. जे काही मृत वनस्पती आहेत त्यांचं जीवाश्म आणि सागरातले जे मृत पाणी आहेत त्यांचं जीवाश्म असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर सागरी निक्षेप म्हणजे काय हे जर कळालं तर तुम्ही उत्तर आपोआप सांगू शकता. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, पाठांतरावर भर देऊ नका. भर कशावरती द्या, कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती द्या. म्हणजे समजून घ्या तो घटक काय आहे, ती संकल्पना काय आहे हे समजून घ्या. जर तुमची संकल्पना क्लिअर असेल, संकल्पना स्पष्ट असेल तर तुम्हाला कितीही फिरून प्रश्न विचार द्या, तुमचं उत्तर चुकणार नाही. आणि जर तुमचं पाठांतर असेल ना तर काय असतंय, पाठांतर असं एका रेषेत असते. जर त्याला थोडा फिरून प्रश्न विचारला तर मग आपल्या बात्या गुल होत्यात. म्हणून पाठांतरापेक्षा तुम्हाला संकल्पना समजून घेण्यावरती जास्त भर द्यायचा आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅश डॅश तासांचा दिवस असतो. मग 22 जूनला उत्तर ध्रुवावर किती तासाचा दिवस असतो, तर या ठिकाणी 24 तासाचा दिवस असतो. आता इथंच दुसरा प्रश्न काय विचारतील, मग 22 जून रोजी, आता इथं उत्तर ध्रुव आहे की नाही, मग ते आपल्याला विचारतील की दक्षिण ध्रुवावरती किती तासांचा दिवस असतो किंवा किती तासांची रात्र असते. मग आता याच्या उलट असेल की नाही, इकडे दिवस आहे म्हटलं, इथं काय असणार आहे, रात्र असणार आहे. मग इथं सुद्धा किती तासांची रात्र असेल, 24 तासांची रात्र असते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 22 जूनलाच आपण कोणता दिन म्हणतो, तर उत्तरायण दिन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 डिसेंबरला आपण काय म्हणतो, दक्षिण आयन दिन म्हणतो. मग या ठिकाणी दक्षिण ध्रुवावरती दिवस किती तासाचा असतो, 24 तासाचा असतो. आणि याच्या उलट उत्तर ध्रुवावरती रात्र काय असते, 24 तासाची असते. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, 22 जूनला उत्तरायण दिन म्हणजे उत्तर ध्रुवावरती 24 तासाचा दिवस असतो. 22 डिसेंबर दक्षिणायन दिन म्हणजे दक्षिण ध्रुवावरती 24 तासाचा दिवस असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी काय. हिमरस्ते म्हणजे काय, सरळ सरळ विचारले बघा. जगाच्या भूगोलावरती प्रश्न आहेत, पण प्रश्न कशावरती आहेत, संकल्पनावरती प्रश्न आहेत. म्हणून तुम्हाला काय करायच्यात, संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्यात. मग हिमरस्ते म्हणजे काय, तर हिवाळ्यात घुटलेल्या जलमार्गावर तयार करतात ते रस्त्यांना काय म्हणतात, हिमरस्ते म्हणतात. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. मग हिमरस्ते कुठं आढळतात, तर ते अति थंड प्रदेशामध्ये आढळतात. मग अति थंड प्रदेशामध्ये कोणकोणते देश येतात बघा, किंवा कोणता प्रदेश येतो बघा, कॅनडा येतो, अलास्का येतो, रशिया येतो. मग हिवाळ्यात काय होतं बघा, जेव्हा नद्या, सरोवरे किंवा समुद्र गोठतात तेव्हा त्या बर्फाच्या थराचा वापर रस्ता म्हणून केला जातो. यालाच हिमरस्ते किंवा आईस रोड्स असं म्हणतात. लक्षात येतंय. आणि हे रस्ते कसे असतात,
हंगामी स्वरूपाचे असतात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, हे काय कायमस्वरूपी नसतात. बर्फ वितळला किंवा बर्फाचा थर पातळ झाला तर हे रस्ते आपोआप काय होतात, बंद होतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते कारण. बघा, लोकसंख्येचं वितरण काही प्रदेशामध्ये दाट असतं, त्याचं कारण काय असं विचारलंय. कशावरती प्रश्न आहेत, संकल्पनेवरती प्रश्न आहेत. इथं जास्त काय पाठांतराची गरज आहे का, अजिबात नाही. मग या ठिकाणी काय असतं तुम्हाला माहिती, लोकसंख्याचं ध्रुवीकरण कुठं होतं, तर जिथं शेती किंवा उद्योगधंद्याचा विकास अधिक झालेला असतो त्या ठिकाणी काय होती, लोकसंख्या वाढते. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते. आता तुम्ही म्हणता, तुम्हाला प्रश्न पडला असेल हे साओ पावलो काय आहे आणि तिथं मानवी वस्ती दाट आढळते, मग ती का आढळते. मग हे साओ पावलो काय आहे माहिती आहे तुम्हाला, तर हे साओ पावलो हे ब्राझीलमधलं एक शहर आहे, ब्राझीलमधलं एक ठिकाण आहे आणि हे या ठिकाणी काय बघा, औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे ब्राझीलमधलं. ठीक आहे. मग प्रश्न विचारू शकतात की नाही, साओ पावलो कोणत्या देशामध्ये आहे, तर हे कुठं आहे, ब्राझीलमध्ये आहे. मग ब्राझीलमधलं हे काय आहे, सर्वात मोठं औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे, त्यामुळे इथं काय होते, मानवी वस्ती दाट आढळते. मग आपलं उत्तर काय येईल बघा, समुद्रकिनारी क्षेत्र आहे, शेतीयोग्य मुबलक जमीन आहे, कॉफी उत्पादनासाठी प्रदेश आहे, हवामान, खनिजे, शेती सर्व पूरक आहे. मग आपलं हे उत्तर राहील. ठीक आहे. हवामान, खनिज आणि शेती हे सगळे इथे पूरक असल्यामुळे इथं काय झालंय, औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून या शहराचा किंवा या प्रदेशाचा विकास झालेला आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा अचूक गट ओळखा. कशाच्या शेतीची, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये. बघा, डोंगर उतारावर मळ्याची शेती कुठं केली जाते, डोंगर उतारावर. अन्नधान्य उत्पादन नसलेली, हे सुद्धा बरोबर आहे, मळ्याच्या शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन केलं जात नाही. तंत्रज्ञानाचा वापर कमी असतो, हे सुद्धा बरोबर आहे. का तंत्रज्ञानाचा वापर कमी असतो, तर ही कुठं असते, डोंगर उतारावरती असते. आता डोंगरावर तुमच्या मोठमोठ्या मशिनरी जाणार आहेत का, नाही जाणार. भांडवल गुंतवणूक मोठी असते, हे काय, हे सुद्धा बरोबर आहे. मग पहिलाच पर्याय आपला बरोबर असणार आहे. मळ्याच्या शेतीमध्ये काय असते, भांडवल गुंतवणूक जास्त असते. का जास्त असते, तर ही शेतीच जास्त असते, म्हणजे 10-10 किलोमीटरपर्यंत एकच जणाची असते ती मळ्याची शेती असते. किती, 10-10 किलोमीटर. मग एवढा प्रदेश डेव्हलप करायचं म्हटल्यावर किती भांडवल लागेल, जास्त भांडवल लागेल. ठीक आहे. मग लक्षात घ्या, हे मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्ये आहेत. मग आता या ठिकाणी भारतात कुठं मळ्याची शेती केली जाते, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात की नाही, विचारू शकतात. मग बघा, भारतातल्या आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये कशाचे मळे आहेत, चहाचे मळे आहेत. तसंच केरळ आणि कर्नाटकामध्ये कशाचे मळे आहेत, कॉफी आणि रबराचे मळे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. कोणत्या खंडामध्ये झालेले आहेत, युरोप खंडामध्ये. सोपा प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बारखान हे भूरूप डॅश डॅश संचयन कार्य करते. बारखान हे भूरूप डॅश डॅशचे संचयन कार्य करते. मग कशाने, सागरी लाटा, वारा, नदी, हिम नदी. मग हे कशाने होतंय तयार, तर हे वाऱ्यामुळे तयार होतंय. विशेषतः हे कोणत्या प्रदेशामध्ये तयार होतं, तर हे वाळवंटामध्ये तयार होतं. ठीक आहे, बारखान. पुढचा प्रश्न आपला 19 नंबर, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश डॅश प्रकारचा पर्जन्य पडतो. आता काय विचारलंय, आफ्रिकेतल्या कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. मग या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, आरोह प्रकारचा पाऊस पडतो. मग बघा, आता प्रश्न विचारू शकतात की नाही, कांगो नदीचं खोरं कोणत्या खंडामध्ये आहे, तर हे कोणत्या खंडात आहे, आफ्रिका खंडामध्ये आहे. कोणत्या भागामध्ये येतात किंवा कोणत्या प्रदेशामध्ये येतं, तर हे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये होतं. मग तुम्हाला माहिती आहे, विषुवृत्तीय भागामध्ये काय होतं, दररोज दुपारी काय असतंय, प्रखर ऊन पडलेलं असतं. विषुवृत्तावरती काय असतं तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त तापमान कुठं असतं, विषुवृत्तावरती असतं. मग तिथं काय होतं, दुपारचं भरपूर ऊन पडतं आणि दुपारी 4च्या सुमारास काय होतं, विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडतो. यालाच काय म्हणतात, आरोह पर्जन्य म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर, भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळ आहे. आता काय सांगितलंय, भारतात किती प्रमाणवेळ आहेत, एकच प्रमाणवेळ निश्चित केलेली आहे. मग ब्राझीलमध्ये किती केलेत असं विचारलं आपल्याला. मग ब्राझीलमध्ये किती आहेत, 4 आहेत. त्याच्यानंतर अजून आपल्याला प्रश्न विचारला जातो, अमेरिकेमध्ये किती आहेत. मग अमेरिकेत सुद्धा किती आहेत, अमेरिकेत सुद्धा 4 प्रमाणवेळ आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कोणत्या, 82°3 पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ धरली जाते. हे कोणत्या शहरापासून जातं,
तर हे अलाहाबाद या शहराच्या जवळून जाणारं रेखावृत्त आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही हे ओळखायचे. ठीक आहे, बघूया. वस्त्र उद्योग, हिरे तपासणे, घड्याळ तयार करणे आणि भ्रमणध्वनी संच तयार करणे. मग स्थानमुक्त उद्योग यापैकी कोणता नाही, तर तो वस्त्र उद्योग नाही. मग आता तुम्हाला इथं संकल्पना समजून घ्यायची, बाबा स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय. तर हे उद्योग असतात ज्यांच्या स्थानावर कच्च्या मालाचे वजन किंवा स्रोत यांचा कोणताही परिणाम होत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, स्थानमुक्त उद्योग म्हणतो. मग हे उद्योग कुठेही स्थापन केले तरी त्यांचे उत्पादन खर्चात फारसा बदल होत नाही. मग याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा, हिरे तासणे, घड्याळे तयार करणे, मोबाईल निर्मिती. मग यामध्ये काय आहे, कच्चा माल आणि पक्का माल दोन्ही काय असतो, वजनाने हलके असतात आणि मौल्यवान असतात. त्याच्यामुळे ते उद्योग कुठेही उभारले तरी बी फायदा होतो. ठीक आहे. तसा वस्त्र उद्योग कुठे आहे, जिथं कच्चा माल तयार आहे तिथंच वस्त्र उद्योग करावा लागतोय. साखर कारखाना कुठं तयार करावा लागतोय, जिथं कच्चा माल उपलब्ध आहे. आता साखर कारखान्याचा कच्चा माल काय आहे, ऊस आहे. मग ज्या क्षेत्रामध्ये ऊस लागवड जास्त आहे तिथंच काय करावं लागतं, आपल्याला साखर कारखाना काढावा लागतो. का असं केलं बाबा, पश्चिम महाराष्ट्रात ऊस उगतोय आणि मग विदर्भात कारखाना काढू आणि आणू रेल्वेने ऊस, जमन का, असं नाही जमत. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न 21 नंबर, झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो.